नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अंडा फ्राय। सकाळच्या गडबडीत अगदी झटपट तयार होणारी आणि टिफिनसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे अंडा फ्राय। चला मग तयारीला लागूया। बघा किती मस्त फटाफट होणारी रेसिपी आहे ही। याच्यासाठी साहित्य पण अगदी मोजकं साहित्य आपल्या घरात असलेलंच आहे। कांदे घेतलेले आहेत मी 2, इथे मध्ये चिरून त्याला उभं चिरून घेतलेलं आहे। एक मोठा टोमॅटो आहे, 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीरची देठं आणि कोथिंबीर बारीक चिरलेली सजावटीसाठी। त्याच्यानंतर सुके मसाल्यामध्ये हळद, काश्मीरी लाल मिरची पूड, आपला घरचा मसाला, गरम मसाला आणि धणा जिरा पावडर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। अंडी मी इथे 6 उकडून घेतलेली आहेत। उकडल्यानंतर त्याला सोलून मग नंतर असे छोटे उभे काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही अंडी कापून घेऊ शकता। चला कढईमध्ये तेल तापवून घेऊया आणि आलं लसूण ठेचलेलं, हिरवी मिरची, कढीपत्ता घालूया। आवडलं तर जिरा आणि मोहरीची पण फोडणी तुम्ही देऊ शकता। कोथिंबीरीची देठं घालूया आणि उभा चिरलेला कांदा घालून आपण परतून थोडा वेळ ह्याला वाफ देऊन घेऊया। नंतर चिरलेला टोमॅटो घालूया आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून थोडंसं चवीपुरतं आपण मीठ इथेच घातलं तरी चालेल। झाकून थोडं परतून घेऊया छानपैकी। परतलेल्या कांद्यामध्ये आपण हळद घालूया, आपलं काश्मीरी लाल तिखट, आपला घरगुती मसाला, धणा जिरा पावडर आणि गरम मसाला हे घालून छान परतून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घेऊया। इथे अंडी चिरलेली आहेत ना आपण उभे उभे काप केलेले, ते आपण ह्या मसाल्यामध्ये घालून अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। अगदी हलक्या हाताने घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एकदम मंद गॅसवर म्हणजे मीडियम टू लो फ्लेमवर त्याला आपण शिजू देऊया। बघा छान आपलं शिजलेलं आहे अंडं आणि मसाला मस्त दिसते ना, अगदी ग्रेव्ही तरी पण छान आलेली आहे। आता काय करायचं आहे ना, इथे ना थोडंसं असं ते कढईला थोडंसं असं लागतं। नॉनस्टिकमध्ये हे होणार नाही, पण असं लागतं ना तर ते छान असं खुरपून घ्यायचं, म्हणजे त्याचीसुद्धा एक वेगळी अंडा फ्रायला चव येते। कोथिंबीर घालूया आणि मस्त ही अंडा फ्राय आपली तयार आहे। चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा ब्रेड बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता।